मी त्याच्यात बिझी झालो तर तुमचं काम कसं करणार मी? मला तुमच्या कामावरून आहे ना राजीनामा घ्यावा लागेल वहिनी बॉस. मी नाही. भावयत सेलिब्रिटी म्हण. जरा जास्तच उडतोयस असं नाही वाटत तुला? हा, अरे ते गल्लीतलं कुत्र तरी ओळखते का तुला? आणि फिल्म इंडस्ट्रीतले सगळे ओळखतात म्हणे. आरशात तोंड बघ. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना देखो. तोस का तू आता मी? अरे हा नंद्या, अरे तुझ्या अण्णांचं पूजेच्या साहित्याचं दुकान आहे ना? हा. मग त्यांना होम हवन कसं करतात माहित असेल. अरे हो, अरे त्यांची PhD झाली बाबा या विषयात. फक्त ना त्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाहीये. क्या बात आहे. मग नंद्या ऐक, आपल्याला तुझ्या अण्णांची गरज आहे. शेट ते आलंय माझ्या ध्यानात, पण अरे अण्णा तयार नाही होणार रे अशी पूजा वगैरे करायला. म्हणजे आणि ते प्रिन्सच्या बंगल्यात जाऊन पूजा वगैरे सांगणं खूप रिस्क आहे रे. झाला ना प्रॉब्लेम. ये नंद्या, हा. अरे पण तू अण्णांबरोबर जातोस ना पूजेला सारखा सारखा? हो. अरे मग तुला पण त्यातलं काहीतरी शिकायला मिळालं असेल ना, येत असेल ना? हा. अरे हो, मला प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा करता येते. अरे मग मस्त ना, येते ना. हो. अरे मग झालं ना काम. ए आपण नंद्यालाच तिकडे घेऊन जाऊया. हा नंद्या. बस शेट, अरे नाही यार, खूप रिस्क आहे रे. अरे तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, हे सगळं काम ना आपल्याला गुपचूप करायचंय. हा, अरे काय तू पण नंद्या टेन्शन घेतो तू. आपण आहे ना, या कानाची त्या कानाला खबर नाही लागणार. टेन्शन नको घेऊ तू. अरे किती काळजी घेतली तरी रिस्क आहे ना रे. अरे ए नंद्या लेका, अरे रिस्क काय रिस्क. अरे आपण आपल्या दोस्तांसाठी कधी बी काय बी करायला तयार असतो. मी बघ दोस्तांसाठी माझी आवडती हेअरस्टाईल चेंज केली, क्लीन शेव केली. अरे रात्री रात्री मला फोन येतात, आपण जातो दोस्तांसाठी. आणि तू काय आपल्या भावासाठी असा पळतोयस? मी पाहिलो मी. हा, फक्त दृश्य वार्ता करतो ना मी. पाहिलो का? ओ व्हॉट इज दिस यार. रिस्क कोणासाठी घ्यायची असते? मित्रांसाठीच ना.